नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या सर्वांनाच चांगलं माहीत आहे, चांगलं मान्य आहे की आधुनिक काळात जे बदल झालेले आहेत सकारात्मक, ते सर्व शिक्षणामुळे झाले. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा. शिक्षण हा केंद्रबिंदू आहे, म्हणजे विकासाचा केंद्रबिंदू. सर्व विकासाचं कारण मूळ जर कुठे असेल तर माणसाच्या शिक्षणामध्ये आहे. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण ही दुधारी तलवारही आहे. आणि शिक्षण हे चांगल्या व्यक्तीकडे जर असेल तर त्याच्यातून सर्व सकारात्मक बदल होतात. ते आपल्या सर्वांना माहिती आहे. तर नेमकं शिक्षण म्हणजे काय आपण पाहू. शिक्षण आपण म्हणतो तर आता अनेक जण शिक्षणाची व्याख्या कोणी पण करू शकतो. प्रत्येकाला व्याख्या आपापल्या परीने, आपापल्या वैचारिक पात्रतेप्रमाणे, अभ्यासाप्रमाणे, अनुभवाप्रमाणे आपण प्रत्येकजण शिक्षणाची व्याख्या करू शकतो. तर शिक्षणाची व्याख्या अनेक विचारवंतांनी केलेली आहे. आणि त्यांच्या व्याख्येमध्ये म्हणजे जवळजवळ काही अर्थ जरी त्यांच्यापैकी काहींचा अर्थ काही प्रमाणात सारखा जरी येत असेल तरी शब्दात मात्र फरक आहे. तर पहा विचारवंतांनी केलेल्या शिक्षणाच्या व्याख्या. तर महात्मा गांधी काय म्हणतात पहा. शिक्षणाची व्याख्या महात्मा गांधी कसे करतात. तर बाय एज्युकेशन, नेमके गांधी, अकॉर्डिंग टू महात्मा गांधी, व्हॉट इज द मिनिंग ऑफ एज्युकेशन. डेफिनेशन ऑफ एज्युकेशन ही असे पाय. बाय एज्युकेशन म्हणजे एज्युकेशनच्या द्वारे, शिक्षणाच्या द्वारे काय करू शकतो आपण, माणूस प्राणी काय करू शकतो, म्हणजे शिक्षणामुळे माणूस प्राण्याच्या जीवनात काय बदल होतो बा. बाय एज्युकेशन आय मीन ऑल राऊंड ड्रॉइंग आउट ऑफ द बेस्ट इन मॅन, बॉडी, माइंड अँड स्पिरिट. आता ही झाली इंग्रजीत व्याख्या. तर आता ही जर इंग्रजीत व्याख्या झाली तर याचं मराठी मिनिंग कसं होईल मग. आता बाय एज्युकेशन आय मीन म्हणजे महात्मा गांधींच्या मते आय मीन म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की मला वाटते की ऑल राऊंड ड्रॉइंग आउट म्हणजे अभिव्यक्ती. माणसामधले जे गुण असतात ना ते अभिव्यक्त होणे, माणसामधले ज्या कलाकृती किंवा एकंदरीत सर्वच गोष्टी बाहेर येणे म्हणजे अभिव्यक्त होणे, बाहेर निघणे, त्याचा आविष्कार होणे. तर ऑलराऊंड म्हणजे सर्वच प्रकारची अभिव्यक्ती. म्हणजे माणसात किती किती अभिव्यक्ती असतात. तर माणसाचे शारीरिक विकास म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उत्कृष्टतेचा विकास आणि अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण. आता याचं पहा अगदी थोडक्यामध्ये एका वाक्यात जर आपण करायचं झालं, शिक्षण म्हणजे माणसाच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उत्कृष्टतेचा विकास आणि अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण होय, असं एम के गांधी अर्थातच महात्मा गांधी शिक्षणाची व्याख्या. आता यानंतर आचार्य विनोबाजी भावे यांनी केलेली शिक्षणाची व्याख्या आपण पाहू. तर आचार्य विनोबाजी भावे काय म्हणतात. एज्युकेशन does bring nothing into being, but it is the means by which the sleeping essence is awakened. म्हणजे विनोबाजी भावे यांना काय म्हणजे महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे की विकास म्हणजे शिक्षण, म्हणजे अनेक अंगांनी विकास म्हणजे शारीरिक विकास, मानसिक विकास आणि आध्यात्मिक विकास म्हणजे शिक्षण. तर विनोबाजी भावे काय म्हणतात की या सर्व गोष्टी माणसात अगोदरच असतात. म्हणजे या सर्व गोष्टी माणसात सुप्त शक्तीच्या रूपाने अगोदरच असतात. त्यांना म्हणजे त्या शक्तींना जागृत करणे म्हणजे शिक्षण. एज्युकेशन डज ब्रिंग नथिंग म्हणजे शिक्षण हे माणसामध्ये नवीन काहीच आणत, इंटू बिंग नवीन काहीच आणत नाही. बट इट इज द मीन्स बाय विच द स्लिपिंग म्हणजे माणसाचं जे मन निद्रा अवस्थेत असतं, म्हणजे अजागृत अवस्थेत असते किंवा सुप्त ज्या गोष्टी असतात ना त्या शिक्षणामुळे जागृत होतात, त्या शिक्षणामुळे समाजासमोर येतात, त्या शिक्षणामुळे त्या सर्व गोष्टींचा समाजासमोर आविष्कार होतो म्हणजे शिक्षण, असं आचार्य विनोबाजी भावे शिक्षणाची व्याख्या. आता पहा यानंतर प्लेटो. आता प्लेटो आपल्याला माहित आहे की प्लेटो हे भारतीय नाही, विदेशातील ग्रीसमधले एक विचारवंत तत्त्वज्ञ होऊन गेलेले आहे. त्यांनी आणि त्यांचं शिक्षण क्षेत्रामध्ये अमूल्य योगदान आहे. जेव्हा शिक्षणाचा विषय निघतो त्यांचं सॉक्रेटिस आणि अरिस्टॉटल यांचं नाव येतेच. तर या ठिकाणी आपण प्लेटो यांनी केलेल्या शिक्षणाच्या व्याख्येबद्दल सुद्धा आपण विचार करणार आहोत. म्हणजे एवढ्या वेगवेगळ्या विचारवंतांनी काय काय केलेलं त्याच्यामधून सर्व जर आपण अभ्यास केला तर आपल्याला सर्व समावेशक असं आपल्याला लक्षात येईल की नेमकं शिक्षण म्हणजे आहे काय. तर पहा अकॉर्डिंग टू प्लेटोने काय म्हटलेलं आहे की एज्युकेशन इज गिव्हिंग टू द बॉडी अँड सोल ऑल परफेक्शन ऑफ विच दे आर सस्पेक्टिबल. पहा डबल वाचून, एज्युकेशन इज गिव्हिंग टू द बॉडी अँड सोल ऑल परफेक्शन ऑफ विच दे आर सस्पेक्टिबल. म्हणजे पहा प्रत्येक माणसामध्ये, बॉडी अँड सोल म्हटलेलं आहे, प्रत्येक माणसामध्ये
काही विशिष्ट प्रमाणात जन्मजात आणि निसर्गदत्त शक्ती असतात, तर त्या जागृत कराव्या लागतात. तर त्या जागृत अशाच होत नाही, ते त्या शिक्षणामुळे जागृत होतात आणि त्या शक्तींना जागृत करून त्यांना पूर्णत्वास म्हणजे सुप्त शक्ती फक्त आपल्याला पुरेशा नसतात, त्यांना जागृत करून त्यांचा मोठ्या प्रमाणात आविष्कार करून त्यांचा अजून विकास करणे, म्हणजे त्यांना पूर्णत्वास नेणे म्हणजेच विकास करणे. पूर्णत्वास नेणे म्हणजे शिक्षण असं प्लेटो म्हणतात पहा. तर या तीन विचारवंताच्या आपण आता व्याख्या पाहिल्या. एक महात्मा गांधी, दुसरे आचार्य विनोबाजी भावे, तिसऱ्या प्लेटो. तर या व्याख्याचा आपण अभ्यास केला आणि ह्या म्हणजे साऊंड जे रेकॉर्डिंग आहे माझं, आपण कुठेही ऐकू शकता, सहज बसताना उठताना कुठे येऊ शकता आणि ऐकलेलं वारंवार जर एखादी गोष्ट ती आपल्या डोक्यात बसते. त्याच्यामुळे म्हटलं की या तीन शास्त्रज्ञांच्या व्याख्या याच्यानंतर आपण शिक्षणाची ध्येय, शिक्षणाचं म्हणजे क्षेत्र, स्वरूप, व्याप्ती, सर्व पाहणार यानंतरच्या व्हिडिओमध्ये. त्याचप्रमाणे जे अनेक वाद दिलेले आहे, अध्यात्मवाद आहे, निसर्गवाद आहे, कार्यवाद आहे, हे अनेक वाद सुद्धा एकेका व्हिडिओमध्ये एक म्हणजे असं आपण पद्धतशीर समजून घेऊया. म्हणजे शिक्षण आणि तत्वज्ञान याच्यावर आपण जास्तीत जास्त अभ्यास करूया, कारण ही बीएडच्या विद्यार्थ्यांसोबत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक गोष्ट आहे. आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आता आपण म्हणजे अध्यात्मवादापासून, अध्यात्मवाद, आदर्शवाद, अध्यात्मवादापासून आपण सुरुवात करणार आहोत.